एका लग्नाची दुसरी गोष्ट. काय म्हणालाय प्रभात तुला, सांग मला. मला तुझा कंटाळा आलाय असं म्हणाला. तुझं सततचं पालुपद आळवणं बंद कर असं म्हणाला. त्याला वेळच नाहीये माझ्यासाठी. तो खरंच खूप बिझी आहे ग, खूप कामात आहे. आणि मला काहीच प्रॉब्लेम नाहीये अगं. हे सगळं तो माझ्याशी नीट बोलून सुद्धा सांगू शकला असता ना. इतकं असं बोलायची काहीच गरज नव्हती ना रूडली. मला असं वाटलं ना की आता सगळं संपलंय. म्हणजे माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलणारा, मला असं फुलाच्या वगैरे नावाने हाक मारणारा प्रभात असं वागू शकत नाही ना. म्हणजे काहीतरी चुकलंय. काय माहितीये ना, चूक माझीच आहे. कारण मी खूप अपेक्षा ठेवते. मी मुळात अपेक्षाच ठेवल्या नाही तर असं काही होणार नाही. मी अशी वागलेच नाही तर तोही असा वागणार नाही ना. म्हणजे चूक माझीच आहे मुळात. ऐक, तो गडबडीत असेल, कामात असेल. तो अगं आपणच समजून घ्यायचं असतं ना एकमेकांना. रिलेशनशिप मध्ये अप्स अँड डाऊन्स असतातच. कधी त्याने चिडायचं, कधी तू चिडायचं. हे बघ, तुझ्या परीक्षेची गडबड असताना त्याचा फोन आला असता, तू काय केलं असतंस? नाही, बरोबर आहे, माझीच चूक आहे. मी ना आता ठरवलंय की मी कविता करणं बंद करणार आहे आता. भास झालं खरंच. कसं आहे ना, घरातले पण आपल्या सगळे मला गृहीतच धरतात ना. त्यांना काय वाटतं की ही एक आपली वेडी लिहित असते, काहीतरी बडबडत असते. म्हणजे कुणाला काहीच वाटत नाही ना. मला ज्ञाना असं म्हणाला की मला काहीतरी असं पर्सनॅलिटी डिसऑर्डर वगैरे वाटतंय. ते नकोच ते कविता वगैरे सगळं. तू जातेस का प्लीज? मी थोडा वेळ एकटी बसते, मग मला बरं वाटेल. मला थोडा वेळ ना असं शांत बसावं असं वाटतंय. ओके, जाते. तर जाण्याआधी तुला एक गंमत सांगून जाते, बघ ऐकावीशी वाटली तर ऐक. काय आहे, माझं आणि तुझ्या घना दादाचं लग्न ठरलं ना. तर आपल्या घरातले सगळे मागे लागले होते की विधिवत लग्न करा. आणि आम्हाला अजिबात ते मान्य नव्हतं. आम्ही दोघं जाम चिडलो होतो. मग एक दिवस घनश्याम म्हणाला की आपण पळून जाऊन लग्न करूया. हो, मी म्हणलं हो चालेल, मी तयार आहे. एके दिवशी सकाळी आम्ही घरातनं निघालो. आपल्या घरात कुणाला अजून माहित नाहीये, फक्त तुला सांगते मी. एके दिवशी आम्ही घरातनं निघालो, रिक्षात बसलो, अर्ध्या वाटेपर्यंत गेलो आणि मग आम्हाला रिअलाइज झालं की आपण जर असे पळून गेलो तर आपल्या घरच्यांचं काय होईल. म्हणजे त्यांनी आपल्याला एवढं लहानाचं मोठं केलं, आपले त्रास सहन केले, आपली काळजी केली. त्यांना काय वाटेल? पळायला 1 मिनिट सुद्धा लागलं नसतं, पण त्यानंतर घरच्यांना किती त्रास होईल, ते किती काळजी करतील आपली. त्या क्षणी आम्ही आमचं पळून जाणं कॅन्सल केलं. तुला माहितीये, तू काहीतरी वह्या जाणार वगैरे म्हणालीस ना. आपल्या घरातली सगळी माणसं तुझी काळजी करत बाहेर उभी आहेत, तुला माहितीये? हो हो. एक मिनिट कुहूला कविता सुचते, ती कविता करणार आहे. सांगून आले. बाळा, काय ग आम्ही चिडवतो म्हणून रुसलीस का आमच्यावर? गंमत करतो का आम्ही तुझी? तुझ्या कविता ना आम्हाला घरात सगळ्यांना खूप खूप आवडतात. आणि कुहू, तुझ्या कविता अशा घुसतात. गप्प राहो. हे बघ, तुझ्या मनाविरुद्ध काहीही झालं, जगात तुला कोणी काही बोललं, रागावलं तरी आहे ना, तू कविता करणं नको सोडूस. कविता तुझा ट्रेडमार्क आहे. सुचते ना कविता? बस बस काहीतरी. वर बघ, नाही तिला इथे सुचणारच नाही. उठवा तिला. इथे नाही, इकडे झोपाळ्यावर. एक मिनिट झोपाळ्यावर सुचणार नाही, कारण झोपाळ्यावर सकाळी सुचतात. इथे सरका, कॉटवर बसा. सरका.
चांदण्या दिसतात. बस, बस. अरे 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 एक मिनिट वारा वार बरं रे. हा, येते का येते का काय? सुचतंय? सुचतंय? मला माहित नाही म्हणजे मला असं खूप हलकं हलकं वाटतंय फुलपाखराच्या रंगीत पंखांसारखं. राधा वहिनी माई बोलावतात. आले आले. चल चल बस अगं बस बस बस. बस बस बस. परत वार. माझ्यावर अजर कविता माझ्या स्वयंपाकावर चल. अगं बाई. मसाले आणि फोडण्या Yes. संसाराचं गुपित. मसाले आणि फोडण्या संसाराचं गुपित. उगीच नाही दिगा काका तुला एवढा भीत. आजी बोलवलत हो तिथे देवासमोर बैस. इथे. हो आणि सांग देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. का काय झालंय आजी? नाही तुझी चौकशी करायची होती. मी काय केलंय? गुन्हा केला नाही तरी गुन्हा लपवणं हा गुन्हाच की. आजी अगं किती घाबरतेस. तुला काय वाटलं की मी तुझी चौकशी करणार आहे? कोर्ट मार्शल करणार आहे तुझं? आजी तुम्ही काही करू शकता एवढं कळलंय मला. पण हे पण कळलंय ना की माझ्यापासून काहीही लपून राहू शकत नाही. आता मला सांग की आपली कुहू इतकी काय हिरमुसली होती आणि तू अशी काय जादू केलीस की क्षणार्धात तिची कडी खुलली. आजी जादू वगैरे काही नाही. मी जनरल बोलले तिच्याशी. म्हणजे मी पण अशा फेजेस मधनं गेलीये ना. सो बाकी काही नाही ना राधा? बाकी काही नाही आजी. बर जात पण जाण्याआधी नाव तरी सांगून जा कुहूच्या मित्राचं. मी कुणाला सांगणार नाही. आजी काय ग? आजचा दिवस मी इथे तुझ्याजवळ झोपले तर चालेल का? मला ना एकटीला झोप येत नाहीये. असं उदास उदास वाटतंय. हो ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. सॉरी मी डिस्टर्ब करते. तुला चालेल ना? अगं ये ग ये. तुला ही उशी पुरणार आहे काय? झोप. काय ग कुहू? सुचली की नाही एखादी नवीन कविता तुला? नाही का ग? मला काही नवीन सुचतच नाहीये वैनुडी. मला असं वाटतंय ना की माझं आणि प्रभातचं नातंच जुनं झालंय बहुतेक. म्हणून असं होत असेल. खरंच असं नसतं ग कुहू. उलट असं म्हणतात की नातं जितकं जुनं होतं ना तितकं ते जास्त परिपक्व आणि खोल होत जातं. म्हणजे आपल्या आई बाबांचं बघ ना. आई बाबा आता केरळला गेले ते ट्रिपला
किती मजा करून आलेत तिकडे ते. त्यांचा तो टायटॅनिकच्या पोज मधला फोटो आठव. त्यातली गंमत सोड, पण मला असं वाटतं की आई बाबा आधी जेवढे रोमॅन्टिक असतील ना त्यापेक्षा आता जास्त रोमॅन्टिक झाले. हे कशामुळे होत असेल माहितीये का तुला? मला असं वाटतं दोन माणसं एकमेकांना खूप जास्त ओळखायला लागली ना की ती खूप जास्त जवळ येतात. हा, मला वाटतं सगळ्यांचं असंच होत असेल. मला आठवतं मी लहान असताना माझे पप्पा त्यांच्या ऑफिसमध्ये काही चिडचिड झालं की घरी यायचे. मला काहीच कळायचं नाही कारण माझ्याशी ते खूप छानच वागायचे. पण त्या दिवशी नेमकं आई पप्पांच्या आवडीचा काहीतरी गोड पदार्थ करायची. नंतर नंतर मला कळत गेलं की ज्या दिवशी पप्पांच्या आवडीचा गोड पदार्थ घरी होतो त्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचं भांडण झालेलं असतं. म्हणजे पप्पा बोलायचे नाही तर आईला आपोआप कळायचं. कसं कळायचं माहित नाही. अगं पण त्यांचं लग्न झालेलं होतं ना, ते एकत्र राहत होते 24 तास. आमचं तसं काहीच नाहीये. म्हणून मग मला आता वाटतंय की आमच्यातलं बॉन्डिंगच संपलंय बहुतेक. हो, तुला आता अचानक फोन आला आणि तुला कळलं की प्रभातला फ्रॅक्चर झालंय. हे काहीतरी काय बोलतेस तू? असं कसं व्हायला ग? काहीतरी बोल नको. किती घाबरलीस तू कुहू? आणि तुला काय वाटतंय बॉन्डिंग कमी झालंय? असं काही झालेलं नाहीये. तुम्ही नीट बोलला नाहीयेत, भेटला नाहीयेत ना म्हणून असं होतंय. हो हो, अगं आता सुरुवात आहे तुमच्या नात्याची. जुनं बिनं काही नाही झालंय नातं. नाही ना. हळूहळू कळेल तुम्हाला, आपोआप अंदाज येईल एकमेकांचा. हो की खरंच ग? हा, अगं करेक्ट आहे. हे असंच झालं असेल. येस, तुला पण असंच होत आहे ना? मला हा, चल, मला का असं होईल? मला नाही होते असं. आय मीन माहित नाही. म्हणजे बघ ना, मी आणि प्रभात आम्ही एकमेकांना 1-2 दिवस भेटलो नाही, नीट बोललो नाही, तर माझी इतकी चिडचिड झाली. माझा अख्खा दिवस खराब गेला. तू तर दादाला इतक्या दिवसात भेटलेली नाहीयेस. तुझा मिस करत असशील ना दादाला? ए चल झोप, चल झोप झोप. मला उद्या ऑफिस आहे, उशीर होईल नाही तर खूप. ए, आपण थोडा वेळ गप्पा मारूयात ना. असं रात्रभर गप्पा मारत बसूयात. मला खूप आवडतं. चालेल चालेल, गप्पा मारूया आपण. पण मला दुसऱ्या दिवशी ऑफिस नसेल तेव्हा गप्पा मारूया. आणि भांडण झालं ना तुझं प्रभातची, प्रभात स्वप्नात येईल तुझ्या सॉरी म्हणायला. तो वाट बघत असेल कधी कू झोपते आणि कधी स्वप्नात जातोय तिच्या सॉरी म्हण. झोप, चल झोप. गुड नाईट. गुड नाईट. लाईट बंद करायला. हो. गुड नाईट. हो, गुड नाईट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. काकू, अरे समीर ये. अरे पण घना नाहीये ना इथे. ट्रेनिंगला गेलाय कुठे ते हैदराबादला. तुला माहित नाही? नाही मला माहिती आहे. ऍक्च्युली त्यानेच मला इथे पाठवलंय. का रे, काय प्रॉब्लेम आहे का? काय झालं? नाही नाही काकू, डोंट वरी, ही इज परफेक्टली ऑल राईट. मग ऍक्च्युली त्याला थोडे कपडे हवे होते. हो. काय झालं, हैदराबादला जाताना एका दिवसाच्या हिशोबाने गेला ना कपडे घेऊन. आणि आपला वासू ऑफिस मधला तो उद्या हैदराबादला चाललाय. अगं बाई. गाना म्हणाला त्याच्यावर कपडे पाठवून दे. असं होय? राधा, समीर. नमस्कार वहिनी. गणाला कपडे हवे होते. हा,
तू जरा राधा घनाच्या कपाटातून कपडे काढून बॅग भरून देतेस कायला? मी चहा टाकते हा? नको काकू कशाला एरवी अगदी हक्कानी खायला यायचाच, आता काय चहा गेलेला असतोयस की काय? बस बस आत बस, आलेच. बरेच दिवस झाले घना नाही ऑफिस मध्ये, त्यामुळे तुमच्याचा डबा काही टेस्ट केला नाही. छान करता, उत्तम उत्तम स्वयंपाक करता तुम्ही. थँक्यू. घनश्याम परत आला की पाठवेन. नक्की नक्की वहिनी. मी काय म्हणते, घनश्यामला स्वतः घरी नाही का फोन करता आला? नाही, ऍक्च्युली काय झालं, मीच त्याला फोन केला होता आणि फोनवर बोलता बोलता अचानक मला आठवलं की आपला तो वासू ऑफिस मधला वासू आहे ऑफिस मध्ये, तर तो उद्या हैदराबादला चाललाय. तर घनश्याम म्हणाला त्याच्याबरोबर कपडे पाठवून दे. तुमचा लागला का फोन? लगेच. छान. का हो? नाही, जगात माझा सोडल्या सगळ्यांचे फोन लागतायत घनश्यामला. या बसा हॉल मध्ये, हो. मी त्याचे कपडे आणून देते तुम्हाला. आणि चहा? आई करताय. हो. या बस. शी. खाणारड आहे घनश्याम. त्या दिवशीचा आंघोळ केलेला ओला टॉवेल ठेवलाय. हे असे ठेवतात का कपडे? मित्रांना फोन करा आणि आम्हाला ऑर्डरी सोडा. मी काय अपेक्षा करते मला फोन येईल असा? मला मेसेज पण नाही पाठवतेस तू. आमचं काय सोयीपुरतं लग्न आहे ना. किमान स्वतःची सोय म्हणून तरी निदान मला कळव. बॅग भरायला मित्र नाही येणार, मी भरणार आहे बॅग. आई, हा घनश्यामच्या कपाटामध्ये हा त्या एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एक कपडा नाहीये नेण्याच्या लायकीचा. ही कोण आहे? माई आजी. माई आजी कशी आहेस तू? अगं मला मेलीला काय झालंय, ठणठणीत आहे मी. नाही म्हणजे मी तुला बाम लावून देऊ का, पाय बी चेपून देऊ का असं? तुझीच प्रकृती ठीक नाही म्हणे. मी मस्त आहे, ठणठणीत आहे. कुहूबाई, काल काय म्हणे तुम्ही कवितांच्या वह्या जाळायला निघाला होतात, हो ना? अगं ते असंच. असंच म्हणजे काहीतरी कारण असेलच. म्हणजे मला खूप उदास वाटत होत. कुहू, आमच्या काळी मुलीला असं वाटायला लागलं ना, पोटात गुडगुड व्हायला लागलं. मुलगी छताकडे टक लावून बसायला लागली, उदास उदास राहायला लागली, तर ताबडतोब तिचं लग्न करून दिलं जायचं. कारण भीती वाटायची, उगा मुलाचा हात धरून पळून गेली कार्टी तर.
पण आता तसं राहिलं नाही हो. तुम्ही मुली सुजाण झाला आहात. आता सगळं चालतं. तुमचा कार्टा तुम्ही निवडू शकता. पण तो कोण आहे, कसा आहे ते आम्हाला सुद्धा कळायला नको का? कोण आहे ग तो मुलगा? कोणीच नाही माहिती. नाव सांग त्याचं. कोणीच नाहीये खरंच. पहाट. पहाट म्हणजे सकाळ. सकाळ म्हणजे झुंजू झुंजू अगं झुंजू म्हणू काय त्याला. खरंच बाई, मुलांपेक्षा मुलीच लवकर मोठ्या होतात. कसा आहे ना हा मुलगा, घरी कोणाला घोर लागला असेल जरा सुद्धा काळजी नाही बघ त्याला. फोन नाही ना केला त्याने तुला? येऊ दे त्याला आता, चांगलं खडसावते की नाही बघ. आई हा असेल काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम. आपल्याला काय माहिती ना तिकडे काय परिस्थिती आहे ते. अगं हो, पण एक साधा फोन करता येत नाही याला? घरी कोणी काळजी करतंय, आपलं लग्न झालंय, बायको आहे घरी, हे विसरला की काय? तुला सांगते ग, घनाला मुलींशी कसं वागायचं कधी कळलंच नाहीये ते. अगं पण बदलेल ना आता तो, आता बदलेल. पुरुषांच्या चांगले बदल केव्हा होतात माहितीये का? त्यांच्या आयुष्यात मुलगी येते ना तेव्हाच. आई हा घनश्यामच्या कपाटामध्ये हा त्या काय ग? तेच त्या सगळ्या कपड्यांमध्ये काहीच बरे कपडे नाही आहेत, पण थोडे बरे कपडे आहेत. हा तर मग मी थोडे आता जे बरे आहेत ते त्यांच्याबरोबर आपण पाठवूया. बरं. आणि मग मी ऑफिस मधनं येताना नवीन कपडे घेईन, ते नंतर पाठवूया. हो चालेल की. जा जा, आजच जातेस का शॉपिंगला? हे शॉपिंगला तुला कंपनी हवी असेल तर कुहूला विचार ग, जरा तिचाही मूड फ्रेश होईल ना. हा आले. कोणाचा एवढा फोटो ठेवलाय कौतुकाने कपाटात? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.